1977 एमर्जन्सी संपली, जनता पार्टीचं रूल आलं, काँग्रेस दुबगली, शरद पवार, वसंतदादा असे असणारे ग्रुप्स पडले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे जे एक काँग्रेसचे नेते होते, त्यांना असणारा एका बाजूला अपमानित वागणूक मिळाली होती. आणि याच दरम्यान किंवा त्याच्या अगोदरही नामांतराचा लढा हा सुरुवात झाला होता. या नामांतराला अनेक जणांनी पाठिंबा दिला, परंतु एमर्जन्सीच्या नंतर याला प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं लोक आंदोलन झालं. या लोक आंदोलनाला सरकारने दाबण्यासाठी, ते संपवण्यासाठी पोलिसाचा बळ वापर केला आणि एक प्रकारचा असणारा हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला. मराठवाड्यामध्ये अनेक जणांची घरं जाळण्यात आली, अनेक माणसं मारण्यात आली, अनेक जणांना गावं सोडावी लागली. त्याचे असणारे पडसाद जे आहेत ते नाशिकमध्ये सुद्धा उठले, नगरमध्ये उठले, जळगावमध्ये उठले. विदर्भातही त्याचं असणारं आंदोलनाचं लोण त्या ठिकाणी पेटलं. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने पोलिसी बळ वापरण्यात आलं, हे पोलीस बळामार्फत नाउमीद करतो आपण ज्याला म्हणतो, ते नाउमीद करण्याच्या सिस्टमनी ते वापरण्यात आलं. आणि त्याच्यामुळे निघाला नामांतराचा मोर्चा की पोलिसांनी लाठीचार्ज केलाच पाहिजे, हे एक क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालं होतं. आणि म्हणून लोकांमध्ये, सर्वसामान्य माणसांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. त्या काळची जी काही लीडरशिप होती, त्या लीडरशिपला आपण काय करावं, काय करू नये याची असणारी सुतोवाच झाला नाही. आणि म्हणून नामांतर हा लढाचा असणारा केंद्रबिंदू झाला. उरलेले सगळे प्रश्न त्या ठिकाणी गौण पडले. आणि ह्याच्यामध्ये शरद पवार आणि वसंतदादा या दोघांनी आपलं असणारं राजकारण त्या ठिकाणी केलं. आणि एक दिसायला लागलं की विवेकाचं जर राजकारण या ठिकाणी झालं नाही तर ही चळवळ वाहत जाईल आणि दिशाहीन होईल. आणि त्याच्याचबरोबर नेतृत्व होईल अशी असते, कारण का त्या काळच्या लोकांवर नेतृत्वावरती विश्वास हळूहळू त्या ठिकाणी संपायला लागला होता, अशी परिस्थिती. आणि या पार्श्वभूमीवरती असताना एक आपण वेगळं संघटन उभं केलं पाहिजे. आणि वेगळं संघटन उभं करताना नामांतराबरोबरच इतर प्रश्न जे आहेत त्यालाही फोकस आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने चळवळ आम्ही सर्व उभी केली. ते गावामध्ये झालेला तणाव म्हणजे संघटनेचं असणारा पक्षामध्ये रूपांतर जर केलं आणि वाढत वाढत भारतीय रिपब्लिकन पक्ष याचं असणारं मग भारिप बहुजन महासंघ असं रूपांतर केलेलं आहे. आणि आज आम्ही असणारं संघटने त्या ठिकाणी काम करतोय, अशी परिस्थिती आहे. आम्ही असं म्हणत होतो की तंत्रज्ञान हे विकसित होत असतं, डेव्हलप होत असतं, नवीन नवीन येत असतं. परंतु भारताची लोकसंख्या लक्षात घेताना कुठलं तंत्रज्ञान एकतर एबिलिटी आणि दुसऱ्या बाजूला प्रोडक्टिव्हिटी वाढेल या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि ते लेबर डिस्प्लेसमेंट होणार नाही या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. परंतु देशामध्ये वेस्टर्न कल्चर जसं कॉपी होतं आहे तशा रीतीने वेस्टर्न आयडियाजसुद्धा कॉपी केल्या जातात आहेत की ज्याचा असणारा परिणाम बघितला जात नाही की काही होणार आणि काही नाही. आणि त्यामुळे हा जो छोटा स्किल्ड एम्प्लॉई होता किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की लहान व्यवसाय करणारा जो वर्ग होता,
या लहान व्यवसायातल्या माणसाचं अपग्रेडेशन, स्किल अपग्रेडेशन करण्याच्या ऐवजी त्याला रिप्लेसमेंट थिअरी असतं या ठिकाणी आली आणि त्याच्या व्यवसायाला रिप्लेसमेंट झालं. त्याला रिप्लेसमेंट झाल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट जे झालं, तो जो डिस्प्लेस झाला त्याला पुन्हा पुनर्वसन करण्याचं असणारं धोरण काही सरकारने त्या ठिकाणी राबवलं नाही. आणि म्हणून हा जो बेरोजगार होईल किंवा ज्याचा असणारा उद्योग संपेल असा जो वर्ग आहे, हा आम्ही म्हटलं होतं की एकतर व्यसनाधीन होईल किंवा तो गुन्हेगारीकडे त्या ठिकाणी वळेल. आणि आज तरुणांमध्ये ह्या दोन गोष्टी वाढलेल्या आपल्याला दिसतात आहेत की एकतर बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तो असणारा व्यसनाधीन झाला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. की हे सगळे परिणाम दिसणार आहेत. आणि जसा एक टप्पा दलितांतल्या शिक्षणामधला एक टप्पा आहे की शिकलेला वर्ग एक मोठ्या प्रमाणात बाहेर पडला, तशाच रीतीने ओबीसीमधला सुद्धा शिकलेला एक वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होता आणि जातीयतेच्या नावावरती तो अकुशल आहे म्हणून त्याला बाहेर ठेवण्याचा जो भाग चालला होता, त्याला समावेश करून घ्यायचा असेल तर आरक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि घटनेमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. म्हणून ह्या ओबीसींचा आरक्षणाचा मुद्दा घेऊन विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी तो लागू केला आणि त्यातून जी वैफल्यग्रस्तता ही ओबीसींमध्ये येणार होती तिला असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की एक फुलस्टॉप दिला किंवा एक नवीन दिशा दिली अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे मी जसं म्हणालो होतं की इथला असणारा टेक्नॉलॉजी जी आहे ही टेक्नॉलॉजी या देशाला कुठली सूट होईल हा दृष्टीने त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आता संकल्पना ज्या आहेत की सगळं मोठं असलं पाहिजे आणि छोटं जे आहे ते अनइकॉनॉमिकल आहे असं जे म्हटलं जात होतं, त्याला पर्यायी म्हणून असणारा ह्या दालमिलचा असणारा आम्ही निर्मिती केली होती. त्याचे डिझायनिंग वगैरे सगळंच CIFTRI म्हणून मैसूरला केंद्र शासनाचं इन्स्टिट्यूशन आहे, त्यांच्याबरोबर बसून डिझाईन केलं. ते डिझाईन करून त्याचा असणारा अंमलबजावणी केली. ते वायबल आहे हे असणारं सिद्ध केलं, चालू शकतं हेही आहे. आणि एका ह्या छोट्याशा दालमिलवरती एक डायरेक्टली जे आहेत एक 4 जण 5 जण तिथे असणारं काम करू शकतात आणि इनडायरेक्टली जे आहेत एक 15-1 जण काम करू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. आता ही आम्ही इस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्याची वायबिलिटीसुद्धा सगळ्यांनी एक्सेप्ट केलेली आहे. याचा रेप्लिका करण्याची असणारी गरज आहे आणि तिथे मला वाटतं शासनाचं धोरण हे सगळ्यात महत्त्वाचं येतं. ते आम्ही हा अगोदरपासून मांडत आलेलो आहोत की बाबासाहेबांनी इथलं असणारं शेतीचं राष्ट्रीयकरण करावं म्हणून हा मुद्दा मांडला. त्याला पर्यायी म्हणून असणारा विनोबा भावेंनी भूदानाची चळवळ चालवली. त्याला पर्यायी म्हणून असणारा यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये सीलिंगचा कायदा आणला आणि कसेल त्याची जमीन हा निर्णय घेऊन त्यांनी टेनन्सी ही असणारी संपवली आणि इथला असणारा जो टेनंट होता त्याला असणारा त्यांनी मालक केला अशी असणारी परिस्थिती आहे. एका दृष्टीने हे प्रोग्रेसिव्ह पाऊल आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतो. परंतु आत्ता जे काही होतं आहे ते आम्ही म्हणतोय की इथला असणारा पुन्हा सर्जमशाहीकडे जाण्याची असणारी ही परिस्थिती आहे. का पूर्वी एक व्यक्ती 1000 एकर जमिनीचा मालक होता, आता एका व्यक्तीच्या ऐवजी कंपनी येते आणि कंपनी येऊन ती हजारो एकराची मालक होणार अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आम्ही असं म्हणालो होतो की या भूदानाची चळवळ असेल किंवा इथला असणारा यशवंतराव चव्हाणांचा असणारा सीलिंगचा कायदा असेल, याच्यातून जे काही नवीन मालक निर्माण झाले होते हे आर्थिक
आणि हा सीलिंगचा कायदा जर काढला आणि हजारो एकर जमीन विकत घेण्याचा असणारा व्यक्तीला किंवा कंपनीला जर परमिशन दिली, परवानगी दिली, तर हा शेतकरी जो आहे हा भूमिहीन होईल आणि भूमिहीन झाला तर शेतमजूर होईल आणि एकदा तो पुन्हा शेतमजूर झाला की तो असणारा इतरांवरती अवलंबून राहील आणि त्याचं मग जीवन पुन्हा येणाऱ्या नव्या व्यवस्थेला नियंत्रण करणं हे सोपं होईल आणि ही नव्या पद्धतीची गुलामी असणार, आम्ही असं म्हटलं होतं. मध्यंतरी कापसाच्या म्हणजे गॅटचा करारनामा झाल्यानंतर 2200चा असणारा कापसाचा भाव हा एकदम 1500-1600 वरती आला आणि 1900 वरती येऊन तो स्थिर झाला. त्यावेळेस आम्ही असणारं आंदोलन उभं केलं होतं आणि आजही ते आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांना हा भाव का पडला याचं असणारं कारण आम्ही सांगत होतो आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण एक आहे की लोकांना SC STला मिळणाऱ्या राखीव जागा ह्याच दिसतात, परंतु इथल्या शेतकऱ्यांना इथली जी बाजारपेठ आहे ही बाजारपेठ राखीव होती. जगातल्या कुठल्याही शेतकऱ्याला किंवा जगातल्या कुठल्याही कंपनीला या देशामध्ये त्याला असणारा त्याचा माल विकता येत नव्हता. जे काही आयात करायचं असेल तर हे आयात फक्त सरकारच करू शकत होतं आणि म्हणून एक हमी भावाची योजना ह्या ठिकाणी चालत आली. परंतु गॅट करारांच्या निमित्ताने ही जी बाजारपेठ इथल्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती ती काही राखीव राहिली नाही, तर ती जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली केली आणि म्हणून इथल्या शेतकऱ्याला सांगण्यात आलं की त्याला आता असणारा जगाच्या शेतकऱ्याची स्पर्धा करावी लागेल. आणि आम्ही असं म्हणालो होतो आणि आजही ते आमचं मत ठाम आहे की भारताचा शेतकरी आणि जगाचा शेतकरी हा असणारा स्पर्धा करू शकणार नाही. याचं कारण की इथे असणारा एका घरामध्ये दर वर्षाला एक खाणारं तोंड वाढतंय आणि म्हणून त्याची जी काही शिल्लक राहण्याची कॅपॅसिटी आहे, शिल्लक ठेवण्याची जी काही त्याची ऐपत आहे ती दरवर्षी कमी होत चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला परदेशातला असणारा शेतकरी जो आहे त्याच्या घरातला एक माणूस खाणारा कमी होतोय आणि म्हणून त्याच्याकडे एक माणसाचं अन्नधान्य हे शिल्लक राहते. त्याचं हे जे शिल्लक राहणारं आहे कोणी खायला नसल्यामुळे त्याला बाजारभाव नाही आणि बाजारात तो विकू शकत नाही. त्याच्याकडे ते असणारं अधिक आहे आणि त्याच्याकडे अधिक असल्यामुळे त्याला असणारं किंमत नाही. तर तो भारताच्या बाजारामध्ये ज्यावेळेस येऊन विकतो त्यावेळेस तो त्याची जी लागवड झालेली आहे त्या लागवडीच्या असणाऱ्या किमतीप्रमाणे तो विकत नाही.